हरिओम। मी मानसी वीरा गोरे, नाशिक रोड उपासना केंद्र। मी माझा अनुभव मला बापूंचे खूप आले, पण त्यातला मी माझ्या मुलीचा अनुभव सांगणार आहे। मुलीच्या बाबतीत आलेला 2017 जूनमधला हा अनुभव आहे। माझी मुलगी मधुली वीरा गोरे ही BE इलेक्ट्रिकल इंजिनियर झाली आणि तिला कॅम्पस थ्रू जॉब लागला बापू कृपेने। ती जॉईन झाली। जॉईन होऊन 3 महिने झाले आणि ती थोडीशी तब्येतीने थोडी जास्त होती, म्हणून मी तिला सांगायची की सकाळी सायकलिंग करत जा, व्यायाम करत जा असं। तर ती एक दिवस सकाळी 8 जून 2017ला ती सकाळी सायकलिंग करायला गेली 6:30ला आणि ती साधारण 10-15 मिनटात परत यायची। 15 मिनटं झाले पण ती आलेली नाही। मग माझा जीव खालीवर व्हायला लागला आणि नेमके माझ्या फोनवर फोन आला की तुमची मुलगी क्लासला गेली आहे का, तिचं असं ॲक्सिडेंट झाला आहे, तर तुम्ही हॉस्पिटलला येऊन जा। बापू बापू म्हणतच तेव्हा मी बापूंच्या केंद्रात फक्त नमस्कार करायला जायची। उपासना कधीच केली नव्हती, तेव्हा मी फक्त नमस्कार करायला मात्र जायची। म्हणजे बघायची उपासना चालू आहे का, मग नंतर जाऊ, मग फक्त नमस्कार करायला जायची। मग मी बापू बापू म्हणतच हे माझे मिस्टर निघालेच होते ऑफिसला। आम्ही दोघं लगेचच गेलो आणि तिथे जाऊन आम्ही बघतो तर काय, मुलगी रडते आई आई म्हणून आणि तिचा डावा हात, डावा पाय, डावी बाजू पूर्ण डॅमेज झालेली। हात एवढा मोठा झालेला, पाय एवढा मोठा, तोंड तर ओळखू येणार नाही इतकं हे झालेलं। मी आपलं बापू बापू म्हणत फक्त चालू माझं। कोणीतरी सांगितलं, मी बापू बापू म्हटल्यामुळे बापू एकेकाला पाठवत होते। एक माणूस आला, तुम्ही इथे ठेवू नका, तिला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला न्या असं म्हणत कोणी गाडी आणली, ॲम्ब्युलन्सने तिला ॲडमिट केलं तिथे। आणि सांगायचं विशेष म्हणजे ज्या 4 व्हीलरने तिच्या सायकलला टक्कर दिली होती त्याच 4 व्हीलरवाल्याने तिला ॲडमिट केलं की कोणाची का मुलगी असे ना, पण तिला काय तिचं रक्त गेलं तर हिलाच प्रॉब्लेम होईल, म्हणून त्यांनी तिला ॲडमिट केलं। तिच्या मोबाईलमधलं सिम कार्ड काढलं आणि मला तेथे नंबर शोधून मला फोन केला। म्हणजे हे सगळं बापूच करू शकतात। नंतर तिला ॲडमिट केलं, मग तिचं ते सगळं चेक केलं तर डॉक्टरांनी सांगितलं की मेंदूच्या इथे थोडक्यात वाचलेला, त्यामुळे ती शुद्धीवर होती। नंतर डाव्या डोळ्याच्या इथून तिला कट गेला, पण डोळा शाबूत। म्हणजे प्रारब्धानुसार तिला ॲक्सिडेंट झाला, पण माझ्या बापूंनी तिला पूर्ण डोळ्याच्या इथून, आणि हाताचं तर काय फ्रॅक्चर होतंच, पायाचं फ्रॅक्चर होतंच, काहीच करू शकत नव्हती। दुसऱ्या दिवशी तिला जाग आल्यावर ती म्हणाली आई मी कुठे आली, काय कसं सगळं। मग सगळं तिला सांगितलं। ती ICUमध्ये ॲडमिट होती। फक्त तिथे ICUमध्ये आईला सोडत होते आणि मला हे सगळं पेलण्याची ताकद ही केवळ बापूंनी दिली, नाही तर एवढं सगळं झाल्यावर तर आई फक्त रडतच बसेल। आणि तिला फक्त तेवढंच सांगायची, अगं बापू आहेत ना, होईल व्यवस्थित, अगं बापू आहेत ना, होईल व्यवस्थित, एवढंच तिला सांगायची। आणि ती म्हणायची आई तुम्ही म्हणता इथे थांबा, तुम्ही तर कोणी इथे थांबतच नाही, ICUमध्ये कोणाला थांबूच नाही द्यायचे। मग तिला मी सांगायची नाही अगं बापू आहेत ना, तुझ्या शेजारी बापू आहेत ना। ती म्हणाली बापू तुम्ही तर डॉक्टर आहे ना, मग तुम्हीच करा सगळं, असं ती बापूंना म्हणाली। तो दिवस झाला, अजून ऑपरेशन बाकी होतं कारण HB कमी झालेलं होतं। 4 दिवसांनी ऑपरेट करायचं ठरवलं। अतिशय हुशार डॉक्टर आम्हाला मिळाले। त्यांनी मग 3 दिवसांनी तिचं सगळं नॉर्मल झाल्यावर ऑपरेशन करायचं ठरवलं। मी त्यांना सारखी सांगते तुमची मुलगी असं समजून ऑपरेशन करा, असं मी त्यांना सतत सांगत होती। ऑपरेशन सगळं व्यवस्थित झालं। हातामध्ये रॉड टाकला, पायामध्ये रॉड टाकला, डोळ्याच्या इथे म्हणजे टाके म्हणाल तर डोळ्याजवळ, मानेजवळ, हातावर, पायावर, गुडघ्यावर, सगळीकडे टाके, कुठे नाही असं नाही, डावा बाजू पूर्ण हे। ऑपरेशन झालं। नंतर डॉक्टरांनी सांगितलं 2 दिवसांनी तुम्ही तसं खरं खूप वेळ ठेवलं असतं, पण डॉक्टरांनी अगदी 3 दिवसात आम्हाला डिस्चार्ज दिला। आम्ही घरी आलो। म्हणजे माझी मुलगी घरी आली हीच मला खूप बापू कृपेने आनंदाची गोष्ट होती। आता पुढचं की एवढ्या मोठ्या मुलीचं मी करू कसं काय, हातची नोकरी गेली, मुलगी जवळ लग्नाची, आता हिचं मी काय करणार, कसं करू, आणि मी एकटे एवढं मॅनेज करू शकेल का तिचं सगळंच, म्हणजे सगळीच गोष्टी तिच्या कराव्या लागायच्या। ती 3 महिने पूर्ण बेडवर होती। मी जशी घरी आली तिला ठेवलं आणि मी गेली केंद्रामध्ये। जेव्हा बापूंच्या पादुकांवर हे ठेवलं तेव्हा अक्षरशः मला रडायला आलं की मी काय करते काय नाही, अजून खूप मला पुढे जायचं होतं।
आले घरी, सुरू झालं तिचं म्हणजे दर 8 दिवसांनी तिला चेकिंगला न्यायचं, तिथे ड्रेसिंग करायचं, प्लॅस्टर तर ती काहीच करू शकत नव्हती, सगळं बेडवर होतं. पण बापूंनी अशी काही अरेंजमेंट केली होती की माझी जी बहीण गावात राहते तिचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की ती आपणहून म्हणाली, ती प्रोफेसर आहे पण मी सकाळी 8ला तुझ्याकडे येत जाईल, तिचं सगळं करत जाईल आणि मी 11 वाजता परत जात जाईल. मला खूप मदत झाली, खूप तिचं सगळं ती करून जायची. म्हणजे हे ते म्हणजे बस आई म्हणूनच करायला यायची ती फक्त. हे सगळं बापूंच्याच कृपेने की मी तिला नाही म्हटलं, ती आपणहून मला म्हणाली आणि ती सगळं करून जायची. असं करत करत 3 महिने झाले. डॉक्टरांकडे गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं आता वॉकर घे, कारण हाताला पण प्लॅस्टर असल्यामुळे तिला वॉकर पण धरता येईना. म्हणजे तिला आम्ही खुर्चीवरनं ढकलत असंच सगळं तिचं ते चालू होतं. मग 3 महिन्यानंतर हात जरा रिकवर झाल्यावर ते म्हणे आता वॉकर घेऊन चालू शकतात. मग वॉकर झाल्यावर एखाद्या महिन्यानंतर मग काठी घेऊन चालू शकतात. आणि ती सध्या डिप्रेशनमध्ये जायला लागली की माझी हातची नोकरी गेली, आता मी काय करू, हे करू का ते करू, असं सगळं. पण सतत एकच वाक्य मी तिला सांगत होती, बापू आहे ना होईल व्यवस्थित. कधी कधी ती चिडून पण जायची, कुठे बापू आहेत, मग माझं असं का झालं. म्हटलं का तुझ्या प्रारब्धात होतं म्हणून झालं, पण आपल्याला याच्यातनं बापूच बाहेर काढते. हे मी तिला हे वाक्य सतत हेच सांगत राहायची. मग कुठे अर्ज कर, मग कुठे काय कर, आता काय होईल. मग आमचं सुरू झालं इकडे अर्ज कर, तिकडे अर्ज कर, काय करायचं. हे केल्यानंतर साधारण 3 महिन्यानंतर म्हणजे 9 महिने तर ती म्हणजे सगळं व्यवस्थित व्हायला लागले. नंतर तिला कॉल आला डायरेक्ट बेंगलोरचा. मग कसं मी तर सोडायला, मी तिला घराबाहेर पण पडू द्यायला मी नाही म्हणायची की नाही जायचं, मी येईल तुझ्यासोबत, मी येईल तुझ्यासोबत. मग आता मी बेंगलोरला आई पाठवणार नाही हे तिचं फिक्स होतं की आई शक्यच नाही, इथल्या इथे एकटं जाऊ देत नाही आता, तर आई बेंगलोरला नाहीच पाठवणार. पण तिच्याबरोबर 2 मैत्रिणी होत्या आणि माहीत नाही मला बापूंनी काय बुद्धी दिली, शक्ती दिली आणि काय दिलं. मी हो म्हणाले तिला बेंगलोरला पाठवायला इतक्याला, म्हणजे की बेंगलोरला आपण कधीच गेलेलो नाही, पुणा मुंबई ठीक आहे. मी हो म्हणाली आणि तिच्यावर त्या 2 मैत्रिणी होत्या. मी म्हटलं या ठीक आहे, त्यांना सारखं सांगत होती की मधुलीला सांभाळा बरं का, हे करा असं. आणि बेंगलोरला आम्ही तिला सोडून आलो. त्यावेळी तिला नीट चालताही येत नव्हतं, चालत होती ती पण हळूहळू. सगळे झालं, रॉड त्याच्यात होते त्यामुळे तिला प्लेनने जाताना दरवेळी ते सर्टिफिकेट हॉस्पिटलचं ठेवावं लागायचं की रॉड आहे, कारण ते चेकमध्ये लगेच कळायचं. हे सगळं करत ती तिथे पोहोचली. 6 महिने झाले, वर्ष तिने तिथे केली. नंतर तिला पुण्यामध्ये जॉब मिळाला, पुण्यात आली आणि डॉक्टरने आम्हाला हे सांगितलं की 2 वर्षानंतर आपण हिचे रॉड काढून घेऊ, कारण ही तरुण आहे, म्हणजे तिला पुढे काहीच प्रॉब्लेम येणार नाही. 2 वर्ष झाली, तसं माझ्या डोक्यात सुरू झालं आता रॉड काढूया, कारण उद्या पुढे लग्नाचं बघायचं आहे आपल्याला. म्हणून मग मी तिला 2 वर्षानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि व्यवस्थित, डॉक्टर हुशारच बापू कृपेने, त्यामुळे व्यवस्थित तिचे दोन्ही हातातला पायातला रॉड एकदम व्यवस्थित निघाला. आणि बापूंनी म्हणजे तिच्या डोळे जे आहेत ते डोळ्यांनासुद्धा डॉक्टरांनी सांगितलं होतं की डोळ्याला लागलं नाही पण आम्ही गॅरंटी नाही देणार हिला नीट दिसेल असं. तर तिला हॉस्पिटलमध्ये असताना 2-4 असे दिसायचे. लाईट तिला नको असायचा, लाईट नकोच म्हणायची. पण म्हणजे डॉक्टरसुद्धा म्हणाले की मला हिची गॅरंटी नव्हती. म्हणजे जेव्हा आम्ही परत तिला दाखवायला गेलो 9 महिन्यानंतर डॉक्टरांना डोळ्याच्या, तर त्यांनी तिला ओळखलंच नाही. कोण म्हणे ही, म्हणलं मधुली. मैंने तो पहचाना ही नाही उसको. एकदम तिचे डोळे व्यवस्थित, तिला डोळ्यांनी व्यवस्थित दिसत होतं. आणि आम्ही चष्मा चेक केला, चष्मासुद्धा लागला नाही. आणि मग 2 वर्षानंतर आम्ही तिचे रॉड व्यवस्थित काढले. बापू कृपेने दोन्ही रॉड तिचे व्यवस्थित निघाले आणि तिच्या चेहऱ्यावर आत्ता कोणी बघितलं तर टाक्याची एकही खूण नाही, एकही नाही. चेहरा एकदम प्लेन आहे. हरिओम.